नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण फुल नाईट कॅम्पिंगसाठी आलोय आणि 3-4 दिवस झाले पाऊस गायब झालाय आणि आता संध्याकाळचा टाइम झाला, थोडा पाऊस भरल्यासारखा वाटतोय। पडला तर बरं वाटेल, गरमी कारण भरपूर गरमी होते। आणि नदी साईडला आपण नाईट कॅम्पिंगला आलो आणि नदीला बऱ्यापैकी पाणी झालंय। तर आज मित्रांनो बनवण्यासाठी आहे ना, आपण इकडचा जंगलातलाच रानभाजी आपण बनवणार आहोत आता लागोपाठ। कारण आत्ता पाऊस पडल्यानंतर पूर्ण जंगल आपलं हिरवागार होतं आणि याच्यामध्ये भाज्या पण उगवतात। आपला कोकणातला मेवा बोलतो त्यांना आपण। तर अशा बऱ्याच भाज्या आहेत, फुडशीची भाजी आहे, तशी शेवळाची भाजी आहे, अजून कुड्यांच्या शेंगांची भाजी आहे। अशा बऱ्याच भाज्या उगवतात आपल्या साईडला। तर त्यातलीच एक भाजी आज आपण मस्त बनवणार आहोत। कुड्यांच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत आज। आणि कुड्यांच्या शेंगांची भाजी जर भाकरीसोबत खाल्ली ना तर एकच नंबर लागते। अशा भरपूर भाज्या आहेत त्या आपण बनवून दाखवू पुढे व्हिडिओमध्ये। तर आज आपण चालू आहे कुड्यांच्या शेंगा आणायला, त्यांची आज मस्त भाजी बनवू आणि भाकरी बनवू। भाकरी आपण पहिल्यांदाच बनवली असेल ह्या साईडला, कधी बनवली नव्हती। तर चला पटकन इकडे टेंट लावू आणि जाऊया कुड्यांच्या शेंगा आणायला। आणि इथून जवळपास आपण कुड्यांच्या शेंगा शोधू, तिकडे भेटतील आपल्याला शेंगा। तर चला पटकन टेंट लावून घेऊ। वातावरण पावसाचं वाटतंय, त्याच्या अगोदर आपण टेंट लावून घेऊ। चला पावसाचं वातावरण झालंय, भरपूर पाऊस पडायला असं वाटतंय थोडाफार। इकडे पहिला आपण दगड वगैरे लावून घेऊ टेंट लावण्यासाठी मित्रांनो। कारण आपल्याला कधी पण इकडे आलो ना कॅम्पिंगला तरी ही जागा नंतर पण आपल्याला उपयोगी पडू शकते। मित्रांनो बोलता बोलता आहे ना पाऊस आला बघा, लगेच आला पाऊस। जोरदार मित्रांनो पाऊस आला बघा। सगळं सामान असं देतो आपण। नेमका पाऊस चालू झाला, हे बघा ढग, पावसाची ढग। गेला बहुतेक, जोरदार आलेला पाऊस पण गेला, निघाला, चांगलाच पाऊस आलेला। आणि पाऊस चालू झालाय, बारीक बारीक पाऊस चालू आहे तिकडे। आणि आपल्याला जायचं कुड्याच्या शेंगा आणायला। थोडा थोडा पाऊस चालू आहे, गेला बहुतेक, आवाज कमी यायला लागला। जाऊया, पाऊस गेला असेल, रेनकोट छत्री काहीच नाही आणले, गेला पाऊस। चला जाऊ कुड्याच्या शेंगा आणायला मस्त। टेंट वगैरे पूर्ण वाला झाला, एवढा पाऊस पडला।
इथे जवळपास आपल्याला शेंगा भेटणार नाही, त्यासाठी आपण इथून वरती जाऊ आणि वरचा डोंगर आहे त्या डोंगरामध्ये जाऊ. त्या साईडला आपल्याला शेंगा भेटतील, कुड्याच्या शेंगा. तर जाऊया तिकडेच वरच्या साईडला आणि तिकडून कुड्याच्या शेंगा आणू आपण. चला. हे बघा इकडे आपल्याला कुड्याच्या शेंगा भेटल्यात. तर ह्या कुड्याच्या शेंगा आहेत ना, म्हणजे एकदम बघून घ्यायचे असतात, नाही तर जून झाल्या ना तरी खायला चांगल्या नसतात. तर आपण कवल्याच काढून घेऊ. हे बघा इकडे मस्त आपल्याला कुडीच्या शेंगा भेटल्यात बनवण्यासाठी. तर आपण थोडं काढून घेऊ इकडून. कवल्या असतील ना तर आणखीन चांगल्या त्या खायला, जून झाल्यावरती खायला बरं नाही वाटत. तर हे बघा पटापट काढून घेऊ. इकडे आहेत ना भरपूर कुड्याच्या शेंगा आहेत, पूर्ण अख्खा कुडीचा झाडच भरलाय बघा, भरपूर आहेत शेंगा. हे बघा तर आपल्याला एकट्यापुरते आपण घेतलेत काढून. चला जाऊया इथून, कारण मच्छर पण भरपूर आहे या साईडला. एवढ्या पण शेंगा काढल्यात आणि एकट्यापुरत्या आहेत त्या. तर मस्त आहे ना, आपण कटिंग करून आहे ना त्याला बॉईल करायला ठेवू. चला. सगळ्यात आधी आहे ना आपण मस्त इकडं चहा बनवू, त्याच्यानंतर बाकीचा काय बनवायचं ते बनवू. आणि परत आहे ना मित्रांनो जोरदार पाऊस आला बघा. माझ्या खाली ठेवू शेंगा. पाऊस परत चालू झाला. मस्त चहा बनवूया पहिली, अजून सूर्य भरपूर वर आहे. तर इकडं चहा बनवून घेऊ. बाटल्या मागवायला लागतील, बाटल्या आता संपलेत. उद्या गॅस आहे काय. ओके. आणि नदीचा पाणी आहे ना तो पिण्यासाठी वापरला जातो मित्रांनो हा. त्याच्यातच आपण थोडं पाणी घेऊन आपण पाणी वापरणार आहोत चहासाठी. मस्त चहा पिऊन घेऊ. वाजले 5:30 तरी पण आहे ना उजेड बघ किती आहे, ऊन आहे. म्हणजे 7:30ला बरोबर कालक होतो या टायमाला. पटकन चहाला उकलाला. तर मस्त आहे ना इकडे आपली चहा झाली तयार. चहा पिऊन घेऊ. हा अजून आहे ना भरपूर टाईम आहे कालक व्हायला, त्याच्या अगोदरच चहा होते. कारण आपल्याला बनवायचे आहेत कुड्यांच्या शेंगांची भाजी. यासाठी आपण पहिली चहा पिऊन घेऊ, त्याच्यानंतर ते तयारीला लागू. ओके. गरम गरम हात भाजला. थंडाच्या वातावरणामध्ये मस्तपैकी चहा पियाला. सहा वाजले असतील तरी पण उजेड बघा किती आहे, भरपूर उजेड आहे. तर जाऊ बाहेर आपण बघूया गरकीला खेकडे भेटतात काय. शेरणीची काठी काढू, शेरणीची. हे बघा अशी काठी घेऊ आपण आणि हिला आपण गरकी तयार करू. तर ह्याने गेल्या वर्षी प्रयत्न केले रे खेकडी पकडण्याचे, तर भेटलेले आपल्याला खेकडी. तर असेच गरकी वापरू आज. बघा ह्याच्यामध्ये हे खुबे करू. चला खुबे. तर गरकी आपण काढले, तर ह्याला आपण बेडमधून वापरणार आहोत खुबे. तर खुबे शोधू चला. तर हा कातल भाग आहे, ह्या कातल भागाला खुबे असतील.
तर ते खोबे बघू पहिले आपण. इकडे आहे ना आपण मस्त गडके तयार केले. चला बघूया. त्याला यायला जमत नाही. तर ह्या साईडला आहे ना मस्त मोठा बिल गेला. तर मित्रांनो ना ही गरकी वापरून आहे ना असे खेकडे भेटतात. पण टाईम आहे मेन म्हणजे पाऊस नाही चालू झाला आहे. पाऊस चालू झाल्यानंतर आपण येऊ एक दिवस असे खेकडे पकडायला, कारण खुबे लावून खेकडे भेटतात चांगले. तर चला बनवायची सुरुवात करूया पटापट. आपल्या जेवण वगैरे बनवायचं आहे रात्रीचा. चला जेवण वगैरे बनवायची सुरुवात करू. पहिली भाजी बनवू. चला काय लोक एकदम बारीक पण करतात. काय लोक म्हणजे मी ह्या साईजचं ठेवते एवढं तरी. जे आपली कटिंग करून झाले. पाऊस नसताना तर मस्त आपण चुलीवरच सर्व बनवलं असता. तर आता पहिले आपण ती भाजी आहे ना पहिले आपण मस्त तिला बॉईल करून घेऊ मस्तपैकी. चला पाऊस जोरदार याची शक्यता. इकडे ढग चांगलेच भरलेत. मस्त आहे ना भाजी इकडे धुवून घेऊया. भाजीला आहे ना थोडंफार आपण तेल लावू. तेल लावला तर भाजी कशी माहिती आहे एकदम सुटसुटीत होते एकदम. तर असा आपण थोडंफार तेल लावला आहे त्याला. हे बघा तेल लावला ना तर एकदम म्हणजे तिचा जो चीक आहे ना तो धरत नाही हाताला वगैरे. हे बघा ह्याच्यात मस्त आपण तेल लावलं आहे. आणि आता बॉईल करायला ठेवू भाजी. भाजी ह्याच्यामध्ये मस्त आपण बॉईल करायला ठेवा बघा. हे भाजी बॉईल होते. अजून 5 ते 10 मिनटं ठेवू तिला. अजून पूर्ण बॉईल होऊन देऊ. शेंगांचा वास आहे ना एकदम भारी सुटलाय. आणि हा जो पाठीमागचा पाऊस दिसतोय ना तो जर पडला ना तर एकदम जोरात पडेल. आणि आपण नदीच्या बाजूलाच टेंट लावलाय. तर जोरात पडला ना 1 तास तरी तर आपण लगेच इथून टेंट आहे ना हलवू वरच्या साईडला नेऊ. तर नदीला लगेच पूर येतो. कारण का माहिती पूर्ण डोंगर भाग आहे आणि पूर्ण उतार भाग आहे. त्याच्यामुळे पाणी आहे ना एकदम स्पीडमध्ये येतो खाली. तर बघा तर चला पटकन बघूया. तोपर्यंत बाहेरच आपण जेवण बनवू.
फाटी वगैरे आणलेली चूल वगैरे पेटवायला, तर ते जमणार ना आता शक्यतो असं वाटत नाही, कारण पाऊस भरपूर आला आहे खालच्या साईडून. जेवढा होईल ना तेवढा आपण बनवू बाहेर, नाहीतर मग आतमध्ये बनवू. बारीक अशा आहे ना, थोडं बारीक करायला लागेल त्याला. दाबून तर अशी मॅच करून घेऊ तिला मस्तपैकी. आणि इकडे घेतलंय आपण भाकरीसाठी पीठ. 2 भाकऱ्या झाल्या बस आपल्या पुरता. आणि गरम पाणी ठेवलंय, म्हणजे गरम पाणी खातात. भाकरीमध्ये गरम पाणी असलं ना तर भाकरी एकदम नरम होते, त्यासाठी आपण गरम पाणी वापरू उतरण्यासाठी. काही लोक थंड पाणी पण वापरतात, पण त्याने भाकरी एकदम कडक होते. अंदाजानुसार पाणी आपण. की झालंय म्हणून भाकरीसाठी. भाकरी आहे ना आपण चुलीवर बनवायची, त्यासाठी आपण इकडे चूल पण पेटवून घेऊ. चला इकडे मस्त आपण भाकरी बनवूया. मित्रांनो जशी बाहेर आहे ना मित्रांनो, जशी संध्याकाळ व्हायला चालली ना तशी पाखरं भरपूर आली, म्हणजे डायरेक्ट आतमध्ये आलो ट्रेनमध्ये. चला भाकऱ्या बनवायच्या आहेत अजून, आणि बाहेर भरपूरच पाखरं आलेली, त्याच्यामुळे दरवाजा पॅक केलाय पूर्ण, आणि आतमध्ये इकडे आपण भाकरी बनवू. चला ते पण भरपूर टायमाने. चला अजून थोडी मोठी करू तिला. पैकी आहे ना इकडं मित्रांनो आपण तवा ठेवलाय, आणि आपल्या 2 भाकऱ्या जमतेम झाल्यात. बघूया भाजूया मस्तपैकी. चंद्र मस्तपैकी उगवलाय बघा तिकडून, भारी वाटतं एकदम. हा बघा इकडं. मित्रांनो आहे ना भाकरी मस्तपैकी आपण कडक करून घेऊ. फायनली आपली भाकरी झाली मित्रांनो. ओके कांदा पण बघा किती मोठा दिलेला, बापरे. नुसतं तिकडे मस्त पेटतच राहिले. नुसतं पेटवली म्हणून पाखरं गायब झाली वाटतं. पाखरं भरपूरच होती मित्रांनो, भरपूर म्हणजे भरपूर पाखरं होती. मस्त टोमॅटो घेऊ.
एक नंबर. तिकडे मस्त चंद्र पण आलाय बाहेर. दोन टाका आपण इकडे मस्त टोमॅटो. हळदी पावडर टाकून घेऊ पहिले. टाकू मस्त मसाला, गरम मसाला. इकडे मस्त आहे ना आपली भाजी तयार होते. भरपूर भूक लागली, म्हणजे बनवापर्यंत मित्रांनो कमीत कमी 8 वाजले. भरपूर टाइम झाला. तर भाकऱ्या जमतेम बनवल्या कशा तरी. चला भाजी झाल्यानंतर जेवून घेऊ, कारण भरपूर भूक लागली. आपण मीठ टाकू त्याच्यामध्ये चवीनुसार. गरमागरम आहे तोपर्यंत खाऊन घेऊ मस्तपैकी. तर मित्रांनो ना इकडे आपली डिश तयार झाले. तर या खाऊया पटापट, भूक लागली भरपूर. आतमध्ये जाऊन खाऊ, इथंच बसून खाऊया. एकच नंबर झाले. बघूया टेस्ट करून. धुतल्यानंतर आहे ना तिचा कडू पण गेलाय मित्रांनो. सॉलिड. या मित्रांनो 8 वाजता आपला मस्त 8:30ला मस्तपैकी जेवण तयार झालंय. खाऊन घेऊ. आणि एवढी भारी भाजी झाली ना, भरपूर भारी. म्हणजे गेल्या वर्षी खाल्लेली तिथून आज. सॉलिड. तर नेक्स्ट टाइम आहे ना आपण काहीतरी दुसरी वेगळी भाजी बनवून दाखवू. असं जंगलात भाकरी नाही बनवणार, चपाती बनवेल. भाकरी एवढी बनवताना नाहीत आपल्याला, काही ते सांगतो खरं. बाकीचं सर्व येईल, भाकरी जमणार नाही लवकर, शिकायला लागेल. एवढं फ्रीला ठेवू, हवा पास होईल यातून. मजा आली. म्हणजे भाकरी पण आपल्याला जमतेम बनवली कशी तरी, पण मस्त झालेली. कोणतरी आलाय बाहेर. कोण आहे? आणि तिकडं कोणतरी आले फक्त गावातले पोरं. काय कोण आहे? अरे इकडे ना. किती भेटल्या? काय ना आताच आलो रे. आता जस्ट इथनं घुसला आपल्या इथनं मध्ये, इथल्या वाट्याने 2च आहेत. अरे पण मस्त साईज आहे, मोठ्या साईजची आहे. अगोदर आला असता मस्त बनवले असते. अरे 3 आहेत पण चांगल्याच आहे. आम्हाला काय माहिती तू आहेस इथं. आम्ही इथं स्टँड लावलाय. आता जस्ट आलो आम्ही, आता जस्ट. आता कुठं जाता? वरती. आता तिकडून खाली आपल्या विहिरीजवळ. विहिरीजवळ म्हणजे असं खालून जाशील का? इकडून खालून जाऊ आणि तिथनं विहिरीजवळ ना घरी आपल्या तिकडनं खाल्ला. आता रिटर्न जाशील इथनं खाली. इथनं खाली जाऊन नवीन घरात. पार्थ. अरे पार्थ पण आलाय. बारकू कसा काय आला तुमच्या सोबत? आम्ही आणली ना. जा जा, वाटणी येऊ द्या तसे पकडा. 4 तरी येऊ दे. आताच जेवलो जस्ट. इथं बनवला, भाकरी वगैरे बनवलेली, सगळं बनवलं. आता झोपायची तयारी चाललेली. आम्हाला पण टेंट दिसला आता जस्ट. मी आवाज घेतला तुमचा. मी आता तिथनं बघितला टेंट लावलेला आहे. हा मला बोलला टेंट आहे. हा बोलला हा चल जाऊन बघू. चला बा जा, मी पण झोपतो. बाय. चला बाय बाय. जास्त न्या, उद्या भेटलं तर द्या. 2-4 अगोदर आणलं असं ते बनवले असं इथे. आम्हाला काय माहिती तू आहेस. आम्ही इथलं जात होतो, खाली जायचं होतं. तिथनं झाला आता जेवण वगैरे. जा मग आरामात. विकीला पण देशील ना. पोरं आलेले इकडं.
एवढाच ओपन करून ठेवू. आणि म्हणजे ही नदी कशी खेकड्यानं वगैरे याला जवळ पडते, त्याच्यामुळं पोरं पण येतात ह्या नदीला. अजून किती जण येऊन जातील काय माहिती नाही, आले तर नक्की उठवतील आपल्याला. तर चला मित्रांनो झोपूया, कारण भरपूर झोप पण आली आहे. भेटू उद्या सकाळी डायरेक्ट. चला मित्रांनो भेटू उद्या सकाळी. चला बाय. उजळला भरपूर. 6 वाजले असतील सकाळचे. रात्री थोडाफार पाऊस चालू झाला, अर्धा तास पाऊस पडत होता, त्याच्यामुळं टेंट आहे ना चेंज करायला लागेल जागा. खालच्या साईडून पटकन इकडे वरती आणला. मित्र अजून जर पाऊस चालू झाला असता ना तर पाणी त्या लेवलला भरला असता. पाखरांचा आवाज येतोय बहुतेक उजाडला बघा. कालची आहे ना ही बघा पाण्याची मित्रांनो लेवल बघा. रात्री पाऊस पडला ना एवढा पाणी आलेला. ही जी लाईन दिसते ना एवढा पाणी आलेला वरती. आणि आता पाणी पूर्ण क्लिअर झालंय, त्याच्यामुळे इथून टेंट आपण उचलून तिकडे ठेवला त्या साईडला. मस्त झोप पण आली. आणि सकाळचं वातावरण बघा मित्रांनो मस्त एकदम. भरपूर लेट झोपलो, त्याच्यामुळे जाग पण नाही आली. सकाळ सकाळ आला पक्ष्यांचा आवाज बघा, मस्त वाटतं एकदम. या तर चला मित्रांनो चाललो घरी. फायनली सकाळचे 7 वाजले असतील. आणि लेट झोप पण भरपूर लेट आलेली. कमीत कमीत 12:30 वाजता काहीतरी झोपलेलो. असाच म्हणजे असं कॅम्पिंग वगैरे केली ना कुठे तर झोप पटकन येत नाही आणि पाहिजे तशी झोप लागतच नाही. ते चला त्याच्यामुळं लेट जाग येते. म्हणजे आता कितीला कमीत कमी 5:30ला जाग आलेली. तिथून परत बोललो थोडा झोपू, डायरेक्ट 6ला उठलो. अर्धा तास लेट अजून. मजा आली कॅम्पिंगला. रात्री पाऊस आहे ना भरपूर पडत होता. कमीत कमीत अर्धा तास तरी पाऊस पडला. त्याच्यामुळे आपण टेंट तिथनं हलवला, वरच्या साईडला घेतला. नाही तर नदीला पाणी थोडंफार वाढलेलंच. आपलं टेंट परत आलेला बहुतेक. तर चला मित्रांनो चाललो घरी आता. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.